सून मेरा घरची आता मी बाप रे, एवढं कसं शक्य आहे? काय ग, काय झालं? अगं फोनवर बिलाचा मेसेज आलाय. 3000 रुपये बिल आलंय माझं. मग अगं मग काय, मग कसं शक्य आहे? चुकीचं वाटतंय का तुला? अर्थात. एवढं कसं बिल येऊ शकतं? फार तर फार 500 रुपये बिल येतं ग माझं. अगं तू कधीतरी प्लॅन बदलला असशील. गीता, मी फोन घेतल्यापासून प्लॅन बदललेला नाहीये माझा. काय गोंधळ आहे, काहीतरी घोळ आहे, काहीतरी गडबड आहे. मला ना सारखं असं वाटत राहतंय काहीतरी हल्लंय. अगं तू टेन्शन नको घेऊस, शांतपणे विचार कर. वापरला गेला असेल तुझा फोन. एवढा? अगं कधी कधी अंदाज चुकतो आपला. एवढा नाही चुकत गीता. बरं त्यात माझ्या फोनवर इंटरनेट नाहीये, एवढा कसा वापर होईल? 3000. अगं माझ्या महिन्याचं बजेट कोलमडणार आहे सगळं. त्यात हॉस्पिटलचा खर्च द्यायचा आहे अजून. बाप रे, हे कसं शक्य आहे? ए जान्हवी, तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, तू मोबाईल कंपनीवाल्यांना फोन करून विचार. काहीतरी गोंधळ असेल ते दुरुस्त करतील. नाही, ते तर मी करतेच. आपण ना आयटमाइज बिल मागवत नाही ना, हे चुकतं आपलं. आता घ्या, 20-20 मिनिटं यांच्या कॅसेट वाजणार, हे फोन उचलणार नाहीत. हॅलो, हां मनीष. हां ऐक ना, जान्हवीच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे ती जरा पॅनिक झाली आहे. सासूबाई, जळलं लक्षण तुमच्या सासूबाईंचं. काय झालं? तुमच्या सासूबाईंनी किती टाचा घासल्या ना, तरी 10 बाय 10च्या खोलीतनं 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये काही जात नाहीत त्या. अहो पण का? का म्हणून काय विचारताय? दुसरं काय, नशीब त्याला बघवत नाही ना माझं काही बरं झालेलं. मला एक सांगा, कोण आडवं येत आहे? मी आत्ता त्याचा बंदोबस्त करतो. सांगा कोण आहे? काहीही उपयोग नाहीये, तुम्ही काहीही करू शकत नाहीये. या जन्मात तुम्ही काही माझे जावई बापू व्हाल असं काही मला वाटत नाही. अहो पण का? तुम्ही आपली दुसरी मुलगी बघा. चल निघते मी. अहो सासूबाई, थांबा थांबा, काय झालं ते तरी सांगा. अहो काय सांगणार, सत्यानाश झालाय सगळा, सत्यानाश. त्या गोखल्याने आमची पुरती वाट लावली. आधी जान्हवीशी लग्न करून आमच्या हातात नारळ टेकवला, आमची कमावती मुलगी नेली, तिच्या आयुष्याचं तर वाटोळं केलेलंच आहे. पण आता तिला घटस्फोट न देऊन आमच्याही आयुष्याचं वाटोळच करतायत ना. घटस्फोट देत नाहीत? अहो असं कसं करतील ते? अहो का नाही करणार, बायको आहे त्यांची ती. आणि घटस्फोट द्यायचा की नाही हे ते नाही ठरवणार तर आणखीन कोण ठरवणार? त्यांचं काय जातंय घटस्फोट देत नाही म्हणायला. पण इथे माझा 2 बेडरूमचा फ्लॅट गेला ना. सासूबाई रडू नका. बंद करा मला सासूबाई म्हणणं. बरं, जान्हवीच्या आई, अहो पण तुम्ही त्यांना सांगितलं का की जान्हवीचं डोकं आउट झालंय म्हणून? हो, पण काही उपयोग झाला नाही. त्यांचं आपलं एकच टुमणं, ती बरी होईल. अहो ती बरी आहेच, बरी नसल्याचं दाखवते ती. काय? अहो मी माझ्या मित्राला विचारलं, तो सरकारी दवाखान्यात डॉक्टर आहे. तो म्हणाला की जान्हवीला झालेल्या आजाराच्या बाबतीत पेशंटचं खरं खोटं काय ते कळत नाही. बऱ्याचदा हे पेशंट विसरण्याचं नाटक करत असतात. अहो बरेच गुन्हेगार हे कारण पुढे करून सुटतात. कळतंय का तुम्हाला? म्हणजे अहो आता म्हणजे अहो जान्हवी कंटाळली असणार, गोखल्यांच्या घरात जाच होत असणार तिला. असं काहीतरी कारण तिने पुढे केलंय की पुन्हा तिथे जावं लागणार नाही. खरंच असू शकतं? तुमची शपथ, खरंच सांगतो मी, हे असंच असणार. विचार करा,
गोखल्यांवर जर आपण डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली तर कॉम्पेन्सेशन म्हणून तुम्हाला किती पैसा मिळेल? डोमेस्टिक म्हणजे काय? डोमेस्टिक व्हायलन्स गुन्हा बदनामी टाळण्याकरता गोखले किती पैसा मोजतील याची कल्पना आहे तुम्हाला? अहो 2 बेडरूमचा फ्लॅट काय, बंगला घ्याल बंगला. अरे पण पिंट्या, मी माझी ये जा करू शकते. हो मान्य आहे, पण तरी कशाला त्रास द्यायचा? उगाच मला घ्यायला जा असं मनीषला कशाला सांगितलंस तू? पण त्याला कशाला त्रास द्यायचा? त्याचे काहीतरी वेगळे प्लॅन असू शकतात. कदाचित शिवानीला भेटायचं असेल त्याला. अरे पण पिंट्या, तू पण काही कमी हट्टी नाहीयेस. तू ठेव आता फोन, मी घरी आल्यावर बोलते. मला ना माझ्या फोनच्या बिलाचं टेन्शनच यायला लागलंय आता. तू ठेव फोन, घरी आल्यावर बोलू. बाय. हाय. हॅलो. आज कुठला नवीन गेम खेळूया? हा? हो, त्या दिवशीचा तुमचा गेम खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे मला खूप आवडला. म्हणजे असं काही आणखी असेल तुमच्याकडे तर मला आवडेल ऐकायला. थँक गॉड. का? नाही म्हणजे मला थोडीशी भीतीच वाटत होती. कसली? म्हणजे मी जरा जास्त आगाऊपणा करतोय का असं वाटलं नसेल ना तुम्हाला याची? त्या गेम मुळे? हा म्हणजे नाही म्हणलं तरी जरा पर्सनल प्रश्न होते ना. हो, पण त्याचा फील पर्सनल नव्हता. इनफॅक्ट स्वतःमध्ये डोकावून पाहायला भाग पाडणारा होता. मग काय, मी तेच केलं. म्हणजे तुमच्या उत्तरांच्या रूपामुळे ते झालं. मग खरं तर खूप विचित्र अस्वस्थता आली मला. पण तरीही आज तुम्हाला नवीन गेम खेळायचा आहे. कमाल आहे. हो, खरंच कमाल आहे. माझं मलाच आश्चर्य वाटतंय. पण म्हणजे याचा अर्थ असा, कुठल्याही गोष्टीसाठी भीती ही तुमची पहिली रिॲक्शन नसते. म्हणजे तुम्हाला नव्या गोष्टींचे अनुभव घ्यायला आवडतात. नवीन माणसं, नवीन खेळ, नव्या भावना, या सगळ्याकडे तुम्ही फक्त भीतीच्या नजरेने बघत नाही. खरं तर हा गेम तुमच्या बरोबर खेळायला हवा. तुम्ही कोण? फिलॉसॉफर असं उत्तर मिळेल ना? मित्र असं उत्तर आलं तर जास्त आवडेल मला. हाय जानवी. हाय. ए मनीष, तुमची ओळख करून देते. हा माझा मित्र मनीष आणि हे श्रीरंग गोखले. तुम्ही ओळखता एकमेकांना? हा, अगं ते माझे बॉस आहेत. मी त्यांच्या कंपनीत काम करतो. काय? कधीपासून? आणि तू मला का नाही सांगितलंयस हे? सांगितलं नाही म्हणजे मी असा विचार केला की काय सांगणार ना असं, तुला कशाला उगाच. म्हणजे मनीष, तू नोकरी बदललीस ही मोठी गोष्ट नाहीये? हो. तू मला सांगायला हवं होतंस. बरोबर. किती वर्षांची मैत्री आहे रे आपली? जानवी, मी विसरलो ना सांगायला. विसरलास? तू मला सांगायला विसरलास? 2 दिवस जात नाहीत माहिती आमचे एकमेकांशी बोलल्याशिवाय, आणि तू मला सांगायला विसरलास? असं अजून बरंच काही असेल जे तू मला सांगितलं नाहीयेस. आणि मी विचारलं की म्हणशील मी विसरलो. काही वेगळं कारण आहे का मनीष? नाही नाही जान्हवी, असं नाही आहे. अगं आय एम सॉरी. नो नो, आय एम रिअली सॉरी.
पण अगं लपवण्यासारखं ह्याच्यात काहीच नाहीये. आपल्यात विषय नाही झाला म्हणून मी नाही सांगितलं. विषय नाही झाला हे. आपण निघूयात का जान्हवी? काका काकू घरी वाट बघत असतील, उगाच काळजी करतील ते. काहीच सांगत नाहीस तू आजकाल मला. सगळं लपवायला लागलायस. सॉरी. आणि हे असं नाही चुकलं माझं. नाही ठीक आहे ना. आता तुला काय फरक पडतोय? काय झालं? काही लेवल क्लिअर झाली. अगं 1 आठवडा ट्राय करतो तो, फायनली क्लिअर झाली. येस. अरे पण मग जरा हळू ओरडत जा ना. मला नाही कलकलाट सहन होत रे. माझ्या डोक्यात गोंधळ व्हायला लागतो. डॅडा सॉरी. म्हण ना इट्स ओके. नाही करणार आवाज प्लीज. इट्स ओके. मी गप्प बसतो तिकडे. बेटा तुला गडबड गोंधळ आवाज या सगळ्याचा त्रास होतो का ग? नाही यापूर्वी कधी म्हणाली नव्हतीस तू. आई अगं तसं नाहीये. फक्त सध्या मला शांतता आवडते. हो म्हणजे आजूबाजूला खूप माणसं, त्यातून बायकांची कचकच, ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो का ग? हो म्हणून असं करतेस तू? असं म्हणजे कसं? घरच्यांचा त्रास झाला म्हणून असं नाटक करतेस तू? नाटक? छे का? हे बघ जे काही असेल ना ते अगदी स्पष्टपणे आणि खरं खरं सांग तू मला. अगदी न घाबरता सांग. काय सांगू? हे बघ पैसा असला ना तर तो त्यांच्याकडे. पैशामुळे ते काही आपली तोंड बंद करू शकत नाहीत. आणि माझं तर मुळीच नाही. म्हणजे भल्या भल्यांना पाणी पाजलंय म्हणावं माझ्या आईने. आम्ही गरीब असलोत ना तरी खमके आहोत. पोलीस कंप्लेंट करू आपण. अगं एक कुणाविरुद्ध काय बोलतेस? आई तू गप्प बस रे. मध्ये मध्ये बोलू नकोस. कुणाबद्दलही करू ते कितीही मोठे असू देत. पण तू मात्र धीराने घे. आई तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. सध्या नाही कळलं ना तरी चालेल. तू अगदी आहेस ना तशीच राहा. फक्त तू काळजी करू नकोस. आई मी जरा मोकळ्या हवेवर जाऊन येते. माझं डोकं भणभणतंय जरा. आलेच. आई तुला काय करायचंय? तुला त्रास होण्याचा प्रश्न काय विचारतेस तू? हा त्रास परवडला पेंट्या. निदान याच्यातनं काहीतरी निष्पन्न तरी होईल, काहीतरी हाती लागेल. त्या गोखल्याने दिलेल्या त्रासातनं काय झालंय ते पाहतोस ना तू. गोखल्याने त्रास? आई तू काय बडबडतेस? काय चाललंय तुझा? कसला त्रास? पेंट्या खरं खोटं कळायला ना त्याची बुद्धी असावी लागते. चानूला ना सासूरवास झालाय. पळून आली येते त्या कचाट्यातून. ते तुम्हाला कुणाला नसतंच कळलं.
त्यासाठी माझ्यासारखी नजर असावी लागते. हे बघ, पण तू ताईला प्रश्न विचारायचे नाहीस बस. आणि हे जे काय तू बोलतेस ना ते सगळं विचारेन मी भाऊजींना. विचार विचार, पण खडसावून विचार. आता मी सांगणारच होतो, या म्हणण्याला काहीच अर्थ नाहीये ना, मला ऑलरेडी कळलंय. अगं पण मी खरंच सांगणार होतो. मला काही लपवायचं नव्हतं तुझ्यापासनं. इट जस्ट स्लिप्ड आउट ऑफ माय माइंड. नाहीतर मी तुझ्यापासून का लपवेन जान्हवी? कारण तुझ्या बॉसच्या गाडीने मला धडक दिली होती, तुला माहिती होतं. हो ना मनीष? त्याच गाडीतून आपण हॉस्पिटलमधून घरी आलो होतो. मी ओळखली होती ती गाडी. मनीष, मी हर्ट झाले. तुझा बॉस होता म्हणून तू बोलला नाहीस का रे? नाही, असं नाहीये जान्हवी. अच्छा, म्हणजे काहीतरी वेगळं कारण आहेच अजून. जान्हवी लुक, आय एम रिअली सॉरी. पण यापेक्षा वेगळं काय बोलू मला नाही कळत. मनीष, आता एक रिक्वेस्ट करते तुला, आणखी काही लपवलं असेल तर बाबा सांगून टाक. मला नाही धक्के सहन होत. ओके जान्हवी, मी लवकरच लग्न करतोय. हो, ओके. निदान ह्या धक्क्याने तरी मला वाईट नाही वाटणार आहे. तू आणि शिवानी लग्न करताय. शिवानीशी नाही. मी शिवानीशी लग्न करत नाही. शिवानीशी नाही मग? गीता. गीता आणि मी लग्न करतोय जान्हवी. गीता? माझी मैत्रीण गीता? माझ्या बँकेतली मैत्रीण? हो. मनीष, अरे कसं शक्य आहे? माझी मैत्रीण गीता? अरे तिचा बॉयफ्रेंड आहे पुष्कर. जान्हवी, मी तुला सगळं सांगेन. थोडं थांब प्लीज. आणि थांबून काय करू? आणखी काही धक्के पचवण्याची ताकद येते का माझ्यात हे बाहू? अगं नाही, मी तुला सगळं सांगेन. कशाला? गरजच नाही ना. तुझं सगळंच ठरलंय, मग मला कशाला सांगतोयस? असं का बोलतेस तू जान्हवी? तू माझी मैत्रीण आहेस. काय आहे ना मनीष, मैत्रीमध्ये एकमेकांची सिक्रेट जपायची असतात, एकमेकांपासून सिक्रेट ठेवायची नसतात. पण तुला तसं वाटत नाहीये, हे उघड आहे. ए जान्हवी, जान्हवी ऐक. बाबा, तुमच्यासाठी दूध ओतून ठेवते. गोळी सुद्धा दुधातूनच घ्या. मी आज कदाचित लवकर झोपेन. अगं ए नाही, दूध नासलंय, आई आत्ता आणायला गेली. अरे देवा, कधी? कसं? कसं ते माहिती नाही, ती दूध आणायला आत्ता गेली. तुला भेटली नाही का? मला नाही. छे, आजचा दिवसच वाईट आहे. आता दिवसाने काय वाईट केलं तुझं? खूप वाईट बातम्या दिल्या. कसल्या वाईट बातम्या? बाबा, एकतर आज माझ्या मोबाईलचं बिल आलं. 3000 रुपये बिल आलंय. मोबाईलचं बिल 3000 रुपये? हो ना. मी मोबाईल कंपनीमध्ये फोन केला तर काय त्यांनी सांगितलं चौकशी करतो, उद्या फोन करा. आधी ते, मग मनीषने धक्का दिला. बाबा, इतक्या गोष्टी लपवल्यात त्याने माझ्यापासून, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मनीषने काय लपवलं तुझ्यापासून? एकतर त्याने नोकरी बदलली, मला सांगितलंच नाहीये. बरं, लग्न करतोय तो, आणि शिवानीशी नाही करत आहे, गीताशी करतोय. मला विश्वासच बसत नाहीये. मला काही कळेन असं झालंय बाबा. गीता? बाबा, माझ्या बँकेत आहे ना माझ्या बरोबर, आठवली का? माझी मैत्रीण. पण बाबा, ह्या दोघांनी ह्या सगळ्या गोष्टी का लपवल्या हो माझ्यापासून? हो, म्हणजे हे लग्नाचं आम्हालाही नाही ठाऊक आहे. कारण लपवूनच ठेवलं होतं ना त्याने आपल्यापासून. बाबा, मनीष असा वागलाय, हे झेपतच नाहीये मला.
जानू हे बघ, तुला राग येणं अगदी स्वाभाविक आहे, पण अगं असं होतं अनेकदा. आणि लपवाछपवी मागची कारणं आपल्याला वाटतात त्यापेक्षा वेगळी असू शकतात की. वेगळी कसली? भीती भीती वाटत असेल एखाद वेळी. बाबा, मनीषला माझ्यापासून कसली भीती हो? तू दुखावली जाशील किंवा तुला वाईट वाटेल याची भीती वाटली असेल. पण मग भीती वाटेल अशा गोष्टी करायच्याच कशाला ना? असं कसं म्हणू शकतेस तू? एखाद वेळेस नाईलाज असेल ना त्याचा काहीतरी. बाबा, सख्खे मित्रमैत्रिणी होत ना आम्ही. मग मनीष काय, गीता काय, आज त्यांना माझ्यापासून काहीतरी लपवावंसं वाटतंय. हे फेल्युअर आहे ना आमच्या मैत्रीचं. मित्र म्हणून मी कुठेतरी कमी पडते असं वाटतंय मला. हे बघ जानू, तू त्याच्याशी एकदा नीट बोलल्याशिवाय तुझं मत पक्क करू नकोस. आपण बोलले मी त्याच्याशी, पण तो फक्त थांब, नंतर बोले, नंतर सांगेन इतकंच म्हणतोय. अगं मग थांब ना थोडा वेळ, का चिडचिड करतेस बाळा? हो म्हणजे इतकं सगळं झालंय आणि मला कळलंही नाहीये. मग मला वाईट वाटणारच ना बाबा. बाबा हो, शिवानीचं काय होणार? गीताचा एक मित्र आहे, तिने त्याला काय सांगितलं असेल? मला काहीच माहिती नाही अशी. पाहिलं, तुम्ही सुद्धा गप्प झालात ना. माझं सुद्धा हेच होत आहे बाबा, काहीच सुचत नाहीये मला. जानू, त्यांनी एखाद वेळेस तुला काही सांगितलं असेल का आणि तूच विसरली असशील का असा विचार. इतकी मोठी गोष्ट मी विसरेन बाबा?